जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो। आता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नमस्कार। आज 19वा दिवस। काल याच वेळेला आपल्याला भेटलो होतो आणि आज 19व्या दिवशी सुद्धा प्रशासन झोपलेलं आपल्याला दिसून येत आहे। 13 तारखेला ग्रामसभा झाली, 14 तारखेला अहवाल सादर करणार होते, परंतु अहवाल सादर केला का नाही हे अजूनही कळालेलं नाही आहे। नेमकं प्रशासनाला यातून काय दाखवून द्यायचं आहे, एखाद्या माणसाचं किती अंत बघायचं हे प्रशासन बघतंय का? जर ते बघत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। माझी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की जे सत्य आहे ते सत्य बघा, कारण मी 1 ऑगस्टपासून उपोषणाला बसलो। मी ग्रामपंचायतीला अर्ज दिलेला होता आणि जे काय होईल त्याला सर्वस्वी तर ग्रामपंचायतच राहील, त्यामध्ये वाद नाही, कारण ग्रामपंचायतच्या अखत्याराखालीच हे गावठाणचा विषय येतो आणि गावठाणच्या विषयामधलाच हा स्मशानभूमीचा विषय आहे। ज्या ठिकाणी आपण 2000 पासून आपल्या ताब्यात आहे ते वेळोवेळी मी सांगत आलेलो आहे आणि कालपर्यंत सुद्धा आजपर्यंत सुद्धा कब्जा आपलाच आहे। माडाई कशी आली, का आली, आजपर्यंत त्याचं गूढ कळालेलं नाही। कोणी आदेश दिला, कसा आदेश दिला हे आजपर्यंत कळालेलं नाही आहे। तर नेमकं प्रशासनाला मला काही कळवायचं आहे का नाही, माझ्या उपोषणाला त्यांच्या मते काय अर्थ आहे का नाही, ही सांगण्याची वेळ आज प्रशासनावर आलेली आहे। आणि आज मला जे काय झालं किंवा काय घडलं, जे कोणी जबाबदार असतील भविष्यामध्ये त्यांच्यावर नक्की त्या काळामध्ये कारवाई होईल। परंतु आमचं हे झोपलेलं जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत आजही कसल्याही प्रकारचा निर्णय घ्यायला तयार नाही। कमिटीनं काय केलं, त्या कमिटीच्या अध्यक्षनं काय केलं तेही काय कळलेलं नाही। आता मला शेवटी आयुक्ताकडे जाण्याची पाळी आहे की काय असं वाटायला लागलं आणि उद्यापर्यंत जर मला काय कळलं नाही तर निश्चितपणाला मला आयुक्ताकडे जावं लागेल आणि ते मी जाईल। लोकांचं सुद्धा अंत पाहिल्यासारखं व्हायला लागलं आहे। लोकांमध्ये चिंता आहे की माझ्या शरीराचं काय होईल, माझ्या जीवनाचं काय होईल, परंतु प्रशासनाला काही वाटेना झालं आहे। प्रशासनात सुस्त आहे, झोपलेला आहे आणि मला यापुढं आयुक्ताकडे गेल्याशिवाय भाग नाही आणि ते जायचं का नाही ते उद्याच्याला ठरवू। उद्याच्याला एक शिष्टमंडळ BDOकडं आणि तहसीलदारकडे जाईल आणि काय झालं आणि त्यांच्यावरती सर्वस्वी जबाबदारी लोटेल। तर आपण पाहताय की आज 19वा दिवस आहे आणि 19व्या दिवशी सुद्धा आपल्या हक्काची स्मशानभूमी, आपल्या ताब्यातली स्मशानभूमी हे देण्यास नकार देत आहेत। नवे तर ते आपल्याच ताब्यामध्ये आहे, आपल्याच ह्याच्यामध्ये राहणार, पण त्यांनी केलेलं जे अतिक्रमण आहे माड्यानं ते काढण्याचं धाडस हे लोक दाखवत नाहीत। ते जर नाही दाखवलं तरी मग शेवटी आम्हालाच ते धाडस दाखवावं लागेल। म्हणून पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतोय, सर्व प्रशासनाला आवाहन करतोय की आपण तात्काळ जर यामध्ये लक्ष नाही घातलात तर आपण सर्व प्रशासन यामध्ये जबाबदार राहाल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि सर्वांना विनंती आहे की माझी तब्येत आजही बऱ्यापैकी चांगली आहे, फक्त अशक्तपणा येत चाललेला आहे आणि जे काय माझी प्रकृती असेल
त्या हॉस्पिटलला माहीत आहे, मला त्यातलं काही ज्ञान नाही आहे. म्हणून आपण सर्वांनी शांततेत घ्यावं हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.